नमस्कार. नमस्कार. सेवा इन कोविड या एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या पुढच्या सत्रामध्ये मी नरेंद्र पाटवतकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. हे एक चर्चासत्र आहे आणि ह्याचा विषय आहे कोविड महामारीमध्ये कंपनी CSR याचा रोल काय असतो किंवा सहभाग कसा असतो. ओके, CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. समाज भान जपणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आर्थिक, वैचारिक, मनुष्यबळ या प्रकारे मदत करतात आणि सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. सेवा सहयोग बरोबर काम करणाऱ्या अशाच काही कंपन्यांचे प्रतिनिधी आणि CSR विषयातले तज्ज्ञ आज आपल्या बरोबर या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. सुरुवातीला मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो, प्रतिनिधींची आणि त्यांच्या कंपनीची जे ते रिप्रेझेंट करतायत. पहिले पाहुणे आहेत आपले किरण शुक्ल. किरणजी KSB पंप्स या कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर ह्युमन रिसोर्सेस अँड एम्प्लॉय रिलेशनशिप या पदावर काम करतात. अर्थात मनुष्यबळ व्यवस्थापन हा त्यांचं कार्यक्षेत्र आहे. त्यांना 33 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर ते KSB पंप्सच्या सगळ्या CSR प्रोजेक्ट्समध्ये सहभागी असतात. KSB पंप सेवा सहयोग बरोबर गेले काही वर्ष काम करते आणि त्यांचा फोकस एरिया हा शिक्षण आणि महिला सबलीकरण किंवा वुमन एम्पॉवरमेंट आणि आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट हे त्यांचे कोर एरिया आहेत. आपले दुसरे पाहुणे आहेत निखिल भिलेगावकर. निखिलजी हे ZS असोसिएट्स या कंपनीमध्ये पार्टनर आहेत. निखिलजींनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर गेले 20 वर्ष ते तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करतात. 2016 पासून वेगवेगळ्या CSR प्रोजेक्ट्समध्ये ते काम करत आलेले आहेत आणि सेवा सहयोग बरोबर गेले काही वर्ष ते असोसिएटेड आहेत या कार्यक्रमां किंवा प्रोजेक्टच्या मार्फत. ZS असोसिएट्स या कंपनीचा CSR प्रोग्राम जो आहे तो आरोग्य आणि शिक्षण या 2 क्षेत्राशी निगडित आहे. आणि आपल्या तिसऱ्या पाहुण्या आहेत संपदा पेठे. संपदाजी या एक्सपान्शन या कंपनीमध्ये काम करतात. फायनान्स आणि अकाउंटिंग हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे आणि CSR एक्सपान्शन मध्ये CSR ची जी जबाबदारी आहे ती पण संपदाजी पाहतात. एक्सपान्शनचा जो मुख्य फोकस एरिया आहे CSR साठी तो आहे शिक्षण. ओके, मी या तिघांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आता या चर्चेला सुरुवात करतो. माझा पहिला प्रश्न जो आहे हा तिन्ही पॅनलिस्टसाठी आहे. मुळामध्ये कोविड किंवा कोविड महामारी जे म्हणतो आपण ही कुठलीही सूचना न देता आलेली महामारी आहे. अचानक उद्भवलेली समस्या आहे. सरकारी यंत्रणाच काय, सामाजिक संस्था काय, कोणाला याबद्दल प्लॅनिंग करायची ही सवड मिळाली नाही. आणि या पार्श्वभूमीवर तुमच्यासारख्या समाजभान असलेल्या कंपन्या ज्या पुढे आल्या तर तुम्ही हे कोरोना संदर्भातले कार्यक्रम कोणत्या पद्धतीने आखले, काय आखले किंवा कुठले प्रोजेक्ट इनिशिएटिव्ह हाती घेतले आणि त्याचा अनुभव काय हे आम्हाला ऐकायला आवडेल. सो आपण किरणजींपासून सुरुवात करू. सो की तुम्ही KSB मधले इनिशिएटिव्ह जे आहेत तुम्ही तेव्हापासून सुरू केलं तर दॅट वुड बी ग्रेट. नमस्कार. सर्वप्रथम ज्यावेळेस ही महामारी आली तरी आता नरेंद्रजींनी सांगितलं तर याची पूर्वकल्पना कोणालाच नव्हती आणि प्रत्येक जण चाचपडत होता की याच्यातनं मार्ग कसा करायचा. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स पण त्यावेळेस येत होत्या आणि की त्या गाईडलाईन्स आपण जर समोर ठेवल्या तर त्याच्यानुसारच आपल्याला सगळ्यांना मार्गक्रमण करणं आवश्यक होतं असं त्याच्यात दिसून आलं. तर ज्यावेळेस कारखाने आपल्याला सुरू करायचे होते तर त्यावेळेस MIDC ची पूर्व परवानगीची आवश्यकता होती. त्या पोर्टलला आपण लॉग इन केलेलं होतं कंपनीने, आणखी ती पूर्व परवानगी घेतली. सुरुवातीला 30% क्षमतेने कारखाने चालवायची परवानगी होती. आणखी त्याला शिफ्ट रिस्ट्रिक्शन्स होतं की 6 नंतर कुठलेही पीपल मुवमेंट असता कामा नये. तर त्याच्यानुसार आम्ही आमच्या शिफ्ट अलाइन केल्या. 30% लोक फक्त बोलवायचे, आणखीन बाकीचे उर्वरित बोलवायचे नाही. आणखी त्याच्यामध्ये अजून एक अट अशी होती की पिंपरी चिंचवड मधलेच कर्मचारी जे असतील ते बोलवायचे, पुण्यातले कुठलेही कर्मचारी बोलवायचे नाहीत. त्याच्यानंतर त्यांच्या जाण्या येण्याची व्यवस्था ही कंपनीने करायची, त्यांना कुठलीही 2 व्हीलर अलाउड नव्हती. तर या सगळ्या परिस्थितीत आपण कामाचं नियोजन केलं. आणखीन सिलेक्टिव्ह 30% लोक आपण बोलवली. त्याच्यामध्ये युनियनचा सहभाग होता, त्यांना विश्वासात घेतलं. 30%च लोक आपण का निवडतोय याची कल्पना दिली. 30% साधारणतः ज्या लोकांना कोमॉर्बिडिटी होती अशा लोकांना कंपनीने थोडस उशिरा कामावरती जॉईन करून घेतलं. त्या सगळ्या लोकांना कन्व्हिन्स केलं आणि आपण कारखाना सुरू केला.
कारखाना सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचं मार्किंग केलं. त्याच्यानंतर जिथे जिथे टच पॉइंट्स होते ते टच पॉइंट्स आपण दूर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वॉटर टॅप जे होते ते वॉटर टॅप जे आहेत ते आपण सगळे ऑटो केले. त्याच्यानंतर सोप डिस्पेन्सर हे ऑटो केले. त्याच्यानंतर कॅन्टीन मध्ये सुविधा अशी केली की टेबलला मार्किंग केली आपण की कुठे प्रत्येकाने बसायचं, याच्या जागा ठरवून दिल्या की जेणेकरून मिनिमम डिस्टन्स हे प्रत्येकामध्ये राखलं जाईल. त्याच्यानंतर पूर्वी जी सेल्फ सिस्टीम जी कॅन्टीनला होती त्याच्याऐवजी आपली जुनी जी पद्धत होती ती आम्ही सुरू केली की म्हणजे कॅन्टीनच्या बॉईजनी फूड सर्व करायचं, म्हणजे काटे चमचे वगैरे असतील तर प्रत्येकाला हात लागणार नाही. फक्त पाण्याचे ग्लास आम्ही जागच्या जागी भरून ठेवत होतो, त्याच्यामध्ये गरम पाणी आणखी गार पाणी असे दोन्ही प्रकारच्या सुविधा लोकांना उपलब्ध करून दिल्या होत्या. कारण आपण सगळेजण ऐकत होतो, वाचत होतो, टीव्हीवरती बघत होतो, व्हॉट्सअप मेसेजवरती ऐकत होतो की गरम पाणी हा चांगला उपाय होता. तर ही सगळी सुविधा कंपनीने तिथे अरेंज करून दिलेली होती. प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर्स बूथ अवेलेबल केलेले होते. पंचिंग मशीन जी होती ती पूर्वी स्वाईप कार्डची होती किंवा थंब इम्प्रेशन इज द बेस्ट प्रॅक्टिस आपण म्हणतो की जिथे कोणाला इतर गोष्टींसाठी वाव नसतो, तर ती आम्ही बदलून फेस रिडर्स तिथे उपयोगात आणले की जेणेकरून फेस रिडिंग वरती आणखी टच पॉइंट्स अवॉइड केले जातील. असे असंख्य गोष्टी आहेत की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आम्ही इम्प्लिमेंट केल्या. प्रत्येकाला सॅनिटायझरच्या बाटल्या प्रोव्हाइड केल्या, प्लस मास्क दिले की जेणेकरून हे कापडी मास्क दिले की लोकांनी वैयक्तिकरित्या त्याची स्वच्छता ठेवावी, आणखी रोजच्या रोज किंवा त्यांच्या गरजेनुसार ते बदलावे. प्रत्येकाला 2-2-3 मास्क अवेलेबल करून दिले की अशा पद्धतीने योग्य ती खबरदारी घेऊन आम्ही कारखान्याच्या कामकाजाला सुरुवात केली. हॅलो. हा, धन्यवाद. मुळात आवाज आम्हाला ब्रेक झाला. नाही, मला ऍक्च्युली तुमच्या इव्हन CSR प्रोग्राम तुम्ही जे वेगवेगळ्या हॉस्पिटल्सना आणि वेगवेगळ्या संस्थांना मदत केली त्याच्याबद्दल पण तुम्ही थोडंसं बोलला तर आपल्या प्रेक्षकांना कळेल की CSR च्या मार्फत तुम्ही काय काय केलं. जरूर. ज्यावेळेस ही पहिल्यांदा आपला कोविडची महामारी सुरू झाली तर पहिल्यांदा चॅलेंज असं होतं की सगळ्या लोकांचा रोजगार जो होता तो थांबलेला होता. आणि तो रोजगार थांबल्यानंतर असं चित्र होतं की लोकांना बाहेर पडता येत नव्हतं, की जागच्या जागी सगळं स्टँड स्टील झालं होतं. तर बरीच अशी समाजामध्ये वंचित घटक होते की जेणेकरून जे मजूर वगैरे जे होते हे बाहेरच्या खेडेगावातनं वगैरे आले होते, त्यांचे जाण्या येण्याच्याही अडचणी निर्माण होत्या. आणखी रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे पोटा पाण्याचे त्यांचे आणखी कुटुंबियाचे हाल होत होते. तर अशा काही गोष्टी आम्हाला अशा निदर्शनास आल्या की जेणेकरून कंपनीने या CSRच्या माध्यमातून अशी मदत करावी. तर त्यावेळेस पहिली मदत जी अशी समोर दिसत होती ती की अन्नधान्यांची पाकिटं लोकांच्या पर्यंत पोहोचवणे, की जेणेकरून ही महामारी जर अजून काही काळ जर सुरू राहिली तर त्या लोकांचा उदरनिर्वाह जो होता, उदरनिर्वाहापेक्षा की म्हणजे जेणेकरून आपण जे म्हणतो की चूल पेटली पाहिजे या दृष्टीने महत्व होतं. आणखी त्याच्यासाठी आम्ही हजारो पॅकेट्स, आमचे विविध कारखाने आहेत, साधारणतः आपण पाहिलं तर की महाराष्ट्रामध्ये आमचे 4 कारखाने आहेत. तर प्रत्येक ठिकाणी HR डिपार्टमेंट आणखी कमिटी या लोकांनी लोकल लेवलवरती ही माहिती घेतली आणि विविध संस्थांतर्फे आम्ही खेडेगावी ही पाकिटे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर अशी आम्ही ही पाकिटं जी आहेत ही साधारणतः प्रत्येक प्राणी 1000-1500 पाकिटं ही प्रत्येक सेवाभावी संस्थांमार्फत उपलब्ध करून दिलेली होती. त्याच्यानंतर आता पहिल्या टप्प्यामध्ये जशी पाकिटं दिली त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलला आम्ही एक जवळजवळ बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड केले होते. आपण मीनवाईल निखिलजींना विनंती करतो. निखिलजी, तुम्ही पण तुमच्या GS असोसिएट्स मार्फत कोरोनाच्या दरम्यान CSRच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज केल्या किंवा कॉन्ट्रीब्युशन केलं त्याच्याबद्दल सांगू शकाल? हो हो, नक्कीच नक्कीच. आणि सर्वप्रथम आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. आणि मी सकाळपासून काही सेशन्स पण अटेंड केले आणि खूप इंटरेस्टिंग आणि सगळ्यांचं मार्गदर्शन मिळतंय सगळ्या संस्थांना, हे खूपच छान गोष्ट आहे. त्यामुळे हे सगळं ऑर्गनाईज केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. तर जीएस ही आमची जी कंपनी आहे, फॉर्च्युनेटली किरणजींनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला फील्डमध्ये काम करायची गरज नव्हती, कारण आम्ही सगळे वर्क फ्रॉम होम करतोच आहेत मागच्या 2 वर्षापासून. त्यामुळे आम्हाला तो प्रॉब्लेम आमचा जास्त नव्हता.
आणि पण झीएस कंपनी ही हेल्थकेअर मध्ये कन्सल्टिंग असल्यामुळे हेल्थकेअर आणि आरोग्य हे आमच्यासाठी जास्त जिव्हाळ्याचा विषय होता. म्हणजे सुरुवातीपासूनच जेव्हापासून आम्ही मागचं CSR करतो आहोत मागची 7-8 वर्ष, तेव्हापासून हेल्थकेअर जवळच आहे. आणि कोरोना आल्यामुळे तर उलट आणखीच आम्हाला जास्त त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्याची संधी मिळाली. आमची जी सर्वप्रथम आमची जी कोर टीम होती CSRची, त्यांनी एक टास्क फोर्स तयार केला आणि इमिडिएटली आपल्याला मागच्या वर्षी साधारणतः मार्च-एप्रिल महिन्यामध्ये काय करता येईल त्याप्रमाणे आम्ही काही पावलं उचलली. म्हणजे सर्वप्रथम आम्ही इन्व्हाइट केलं सगळ्यांना की PM केअर्स फंड डोनेशन करा एम्प्लॉईजला वगैरे. नंतर मग ससून हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल्स यांना आम्ही काही रेफ्रिजरेटर्स आणि व्हेंटिलेटर्स डोनेट केली. नंतर फ्रंटलाईन वर्कर्ससाठी आम्ही ऑलमोस्ट 3000 PPE किट्स आणि फेस मास्क किट्स ती पण डोनेट केली. तसंच आणखी धान्य वाटप, किरणजींनी सांगितल्याप्रमाणे धान्य वाटप आणि राशन वाटप हे पण वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत केलं. नंतर जेव्हा साधारणतः जून-जुलैच्या आसपास थोडंफार वेव्ह आपली ओसरली, पहिली वेव्ह ओसरली, तेव्हा हेअर सलून किट्स, हेअर सलून जे असतील त्यांना हेअर सलून ओपन करण्यासाठी काय मदत करता येईल त्या दृष्टीनं काही हायजेनिक हे करता येईल का, त्या दृष्टीनं आम्ही वर्क केलं. राईट. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही जे काम केलं त्यासाठी आम्हाला सेवाभावी संस्थांची खूप मदत झाली. कारण आम्ही जरी फंड्स गोळा केले किंवा फंड्स अप्रूव्ह केले आणि मोबिलाइज केले तरी ऍक्च्युअल ग्राउंडवर काम करणारी जी सेवा संस्थांची जी कार्यकर्त्यांची फळी होती त्यामुळे सगळ्यात जास्त आम्हाला मदत झाली. आणि एकूणच आमचा पूर्ण अॅन्युअल जे आमचा फंड असतो CSRचा, तो आम्ही जास्तीत जास्त तऱ्हेने कोविडकडे कसं आपल्याला जास्त रिअलोकेट करता येईल किंवा रिपर्पज करता येईल त्या दृष्टीने आम्ही हे केले. आणि सेकंड वेव्ह मध्ये पण आणखी बरंच काम झालेलं आहे. पण फर्स्ट वेव्ह मध्ये तुम्ही प्रश्न विचारला की एकदम अचानक नवीन अनुभव होता, कोणालाच काही कल्पना नव्हती, पण त्यातल्या त्यात आपल्याला काय करता येईल त्या दृष्टीने आम्ही थोडीफार जेवढं जमेल तेवढं केलं. आणि रोटरी, सेवा सहयोग, सेवा वर्धिनी, नंतर अक्षय पात्र या सगळ्या संस्थांची खूप मदत झाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचवता आली मागच्या वर्षीची. ओके, धन्यवाद. संपदाजी, तुमचे अनुभव सांगू शकाल? तुम्ही म्यूट वर आहात. सॉरी. निश्चितच पहिल्या वर्षी जेव्हा कोविड वेव्ह आली तेव्हा निखिलजींनी म्हटल्याप्रमाणे तयार कुणीच नव्हतं. त्यामुळे तेव्हा सर्वात आधी तर जो आहे उद्योग व्यवसाय तो चालू कसा राहील, बिझनेस कंटिन्युटी आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावरच मला खात्री आहे की सगळ्याच संस्थांचा भर होता. पण त्याच्यानंतर जसं जसा हळू व्यवसाय सेट होत गेला तसं तसं आजूबाजूचं समाजभान हे जाणवायला लागलं की काहीतरी करण्याची गरज आहे आणि आताच ती वेळ आहे. तर त्याप्रमाणे PPE किट किंवा जे काही मेडिसिन्स लागतात त्याच्यासाठी फंडिंग हा सगळ्यात पहिला पर्याय होता. त्याचप्रमाणे नायडू रुग्णालयाला आम्ही मदत केली. तसंच ससून रुग्णालयाला सुद्धा काही इन्स्ट्रुमेंट जी हवी होती त्यांना, जी थोडी हाय एंड होती आणि पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट्स होती की प्रत्यक्ष रुग्णालयात येणारा माणूस आणि आपण त्यांच्यापर्यंत जाऊन पोचून त्यांना इलाज करून देणे, किंवा फॉर एक्झाम्पल पोर्टेबल एक्सरे मशीन असेल. तर हे कशासाठी गरजेचं आहे, तर काही लोकांची परिस्थिती अशी आहे की ते येऊही शकत नाही किंवा स्लम एरियाज मध्ये त्यांना ह्या इन्स्ट्रुमेंटची विशेष गरज होती, किंवा तातडीची मदत जिथे हवी असते की जिथे रुग्णालयात पोहोचेपर्यंत सुद्धा रुग्णांनी सर्व्हाइव्ह करणं गरजेचं असतं, अशा परिस्थितीत पोहोचलेले सुद्धा रुग्ण खूप असतात. त्यांना मदत मिळावी म्हणून डिफॅब्रिलेटर वगैरे ही जी मशिनरी आहे, जी पोर्टेबल इक्विपमेंट्स आहेत की जी कुठेही पटकन उचलून घेऊन जाता येतील आणि सर्वतः प्राथमिकता सर्व्हायव्हल ज्याला आपण म्हणतो, जीव वाचवणे, ह्या दृष्टीने ह्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग होईल अशा पद्धतीची इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध करून देण्याचा आम्ही सगळ्यात आधी प्रयत्न केला. त्याच्यानंतर हा एक भाग झाला. कोविड ही आताची एक परिस्थिती आहे आणि ती बदलणार आहे कधी ना कधी. त्यामुळे त्याचबरोबर जरी परिस्थितीशी सामना करणं गरजेचं असलं तरी सुद्धा त्याच्यात हाही भाग आहे की तुम्ही शाश्वत विकास विसरून चालणार नाही. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मुलांचं शिक्षण हे सगळ्यात जास्त हॅम्पर झालेलं आहे. अनेक तळागाळातल्या मुलांना तर जिथे शाळाच बंद करण्याची वेळ आली तिथे उठून शाळेत जाणं हा प्रश्नच राहिला नाही आणि साधन सुविधा नसल्यामुळे शिक्षण हे पूर्णतः काही वर्गाचं अक्षरशः बंद झालं.
तर त्यासाठी जर काही संस्थांना मदत करता आली तर त्या दृष्टीने विचार करून, म्हणजे इव्हन सेवा सहयोगच्या कम्युनिटी सेंटर्ससाठी जे फंडिंग लागतं तिथे काही निधी देण्याचा आम्ही प्रयत्न केला, की जेणेकरून कोणत्या ना कोणत्या प्रकारे शिक्षण सुरू राहील, जी बेसिक गरज आहे ती भागेल ह्याचा विचार केला. तसंच सेवा सहयोगच्याच माध्यमातून इनफॅक्ट मी म्हणेन की जे परिचय झाले त्यातून सांगोल्यामधली, सोलापूर सांगोल्यामधली माता बालक शिक्षण प्रतिष्ठान ही जी संस्था आहे त्यांच्यासारख्या संस्थांचे तर प्रश्न अजून खूप वेगळे होते. तर त्यांना मदत करणं हे तेव्हा खरंच जास्त गरजेचं होतं. तर अशा संस्थांना प्राथमिकतेने मदत करण्याचा आम्ही या काळात प्रयत्न केला. आता सगळे जेव्हा ह्याला न्यू नॉर्मल म्हणत ह्या परिस्थितीत सेट झालेले आहेत, तेव्हा जास्त विचार करता येतोय किंवा श्रमदान, ठीक आहे आपण बाहेर नाही पडू शकलो घरातून, तरी ऑनलाईन पद्धतीने काय सोयी सुविधा पुरवता येतील याचा विचार, हे सगळे मुद्दे आता येत आहेत. कारण आपण ज्याला तात्पुरती सोय म्हणत होतो ती तात्पुरती सोय न राहता ते आता जवळजवळ असं झालंय की ह्याच परिस्थितीत आपण सेटल होतो आहोत. तर त्या दृष्टीने काय काय करू शकता येण्यासारखं आहे. आर्थिक सहाय्य हा तर पहिला भाग आहे कोणत्याही CSR साठी, पण त्याच बरोबर श्रमदान ह्या प्रकाराने जर काही करता येण्यासारखं असेल तर त्या दृष्टीने आता आम्ही विचार सुरू केला आहे. आणि पुढचं एखाद वर्ष ह्याच पद्धतीने वाटचाल चालत राहील हे डोळ्यासमोर ठेवून पुढचा जो काही आहे प्रोग्राम तो करण्याचा आम्ही आता प्रयत्न करतो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हे खूप छान वाक्य तुम्ही सांगितलं की कितीही जरी कोरोना सारख्या महामारीमुळे प्रायोरिटीज बदलल्या तरी शाश्वत विकासाचे जे आपले प्रोजेक्ट्स आहेत ते थांबवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ते चालू राहिले पाहिजेत. हे अत्यंत बरोबर तुम्ही सांगितलं. माझा पुढचा प्रश्न आहे नरेंद्रजी, मगाशी मी सांगत होतो की काही गोष्टी मी कव्हर करू शकलो नव्हतो. तर त्या अशा होत्या की पहिल्या टप्प्यामध्ये की साधारणतः कंपनीच्या ज्या मदतीचा ओघ जो होता तो समाजाची जी गरज असेल त्याप्रमाणे आपण करत आलेलो होतो. आणि विविध सेवा संस्था की जशी सेवा सहयोग आहे किंवा अशा बऱ्याच स्वयंसेवी सेवा संस्था आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण एक मदत जी असते ही वंचितांपर्यंत आणखीन गरजूंपर्यंत पोहोचवत असतो. तर त्या माध्यमातून कंपनीने अनेक उपक्रम पूर्ण केले की जसं आपण म्हटलं की भारतामध्ये कंपनीचे 5 ते 6 प्लांट्स कार्यरत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ही मदत जी असेल ती ते HR विभागातर्फे आणि त्यांचे लोकल लेवलवरती जी काही कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख जो आहे तो मी मगाशी केला की ससून हॉस्पिटलला जवळजवळ आपण 20 ते 25 लाखाची आपण इंटेन्सिव्ह केअर युनिटसाठी लागणारी जी काही यंत्रणा होती ती तिथे उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर किराणा पॅकेट जे आहे त्याच्यात शिरवळ आणखी सिन्नर या ठिकाणी आपण किराणा पॅकेट्स उपलब्ध करून दिले. त्याच्यानंतर युवा मित्र संस्था सिन्नर इथे आपण मास लेवलवरती मास्क तयार करण्यासाठी त्यांना भरघोस मदत केली. त्याच्यानंतर कोइंबतूर इथे जिल्हा रुग्णालय आणखी ESI रुग्णालय यांना कोविड केअर युनिट स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत केली. त्याच्यानंतर कुटुंबातील मुलांना अन्न वितरणासाठी कोइंबतूर प्लांटला मदत केली. अहमदनगर राहुरी येथे आणखी अहमदनगरचा आमचा केसोडी अहमदनगरचा आमचा वांबोरी प्लांट आहे इथे आपण किराणा पॅकेटचं वाटप केलेलं होतं. टप्पाचा समजा 2 पाहिला तर तिथे आपण माहेर संस्थेला अन्न वाटप केलं. त्याच्यानंतर लासलगाव रुग्णालय जिथे आहे सिन्नर तर तिथे आपण कोविड बेड उपलब्ध करून दिले. सातारा आणखीन खंडाळा, सातारा किंवा शिरवळ तालुक्यामधलं जे खंडाळा गाव आहे तिथे आपण शासकीय रुग्णालयांसाठी PPE किट उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर केसुर्डी जिल्हा रुग्णालय आहे तिथे व्हेंटिलेटर्स आपण दिलेले आहेत, हँड सॅनिटायझर्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपण बघतो की समाजातले जे काही मुख्य घटक असतात की जे आपण कोविड वॉरियर्स म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने रुग्णालयाचे कर्मचारी आणखीन पोलीस यांचा समावेश असतो. तर या पोलिसांसाठी बरेच जण त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा करत असतात, परंतु त्यांच्या मदतीची जेव्हा वेळ येते तेव्हा बरेच लोक पाठीमागे सरकलेले असतात. तर ही गरज लक्षात आली. आणखीन सातारा येथे एक पोलिसांच्यासाठी एक कोविड हॉस्पिटल आहे तर तिथे आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून दिले.
त्याच्यानंतर असे बरेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे आहेत ते आम्ही विविध प्लांट्सला आणखी त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 17 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स या आत्ताच्या कालावधीमध्ये आपण उपलब्ध केलेले आहेत. ओके ओके, धन्यवाद किरणजी. माझा पुढचा प्रश्न निखिलजींसाठी आहे. तुमचा जो दिवाड या गावचा जो प्रोजेक्ट आहे, तुम्ही एका छोट्या गावामध्ये, दिवाड या गावामध्ये हेल्थ केअर असिस्टन्स उपलब्ध करून दिला आहे. त्याच्याबद्दल आम्हाला खूप ऐकायला आवडेल. मुळामध्ये हे मॉडेल कसं आहे आणि मग पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, कोरोनाच्या महामारीच्या सिच्युएशन मध्ये असे मॉडेल्स वापरता येतील का, ह्याच्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. हो हो, नक्कीच. दिवाड हा एक खूपच सुंदर अनुभव आहे. दिवाड हे गाव साधारणतः पुण्यापासून 40 किलोमीटर मावळ तालुक्यामध्ये आहे. म्हणजे पुणे मुंबईच्या थोड्या आतल्या साईडला आहे आणि खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. साधारणतः 700 घरं आहेत. 1500 ते 1700 लोकसंख्या आहे गावाची. छोटंसं गाव आहे. तर याची सुरुवात साधारणतः 3-4 वर्षापूर्वी झाली होती, जेव्हा मी झीएस मध्ये विचार करत होतो की एक गाव आपल्याला दत्तक घ्यायचं आहे. मग त्यासाठी आम्ही काही क्रायटेरिया ठरवला, निकष ठरवले, 5-6 जणांच्या टीम्स तयार केल्या. त्या टीम्सनी पूर्ण सर्वेक्षण केलं आजूबाजूच्या एरियाचं आणि कोणत्या गावाचं गरज जास्त आहे, कोणत्या गावाला गरज जास्त आहे आणि आपण जिथे जास्त इम्पॅक्ट करू शकतो, अशा प्रकारे सगळं रिव्ह्यू करून शेवटी दिवाड नावाचं एक गाव आम्ही निवडलं. आणि सेवा सहयोग आणि सेवा आरोग्य सेवावर्धिनी या टीम बरोबर आम्ही साधारण मागच्या 3 वर्षापासून तिथे वीकली ओपीडी चालवतोय. तर त्याची सुरुवात पण एकदम खूप छान झाली होती. जेव्हा आम्ही त्याचं तिथे सुरुवातीला रूम नव्हती, मग गावातल्या लोकल लोकांबरोबर बोलून, सरपंच आणि त्यांच्या पंचायत समिती सगळ्यांशी बोलून एक जागा मिळवली. ती जागा पण थोडी खराब असल्यामुळे तिचं डागडुजी करून, तिचं रंगरंगोटी करून छान तिथे क्लिनिक तयार केलं मंदिराच्या शेजारी. आणि सगळ्या गावकऱ्यांना बरोबर घेऊन आपण एक उद्घाटन सोहळा पण केला होता 3 वर्षापूर्वी. आणि गावकऱ्यांना तो एवढा भावला होता की त्यांनी आम्हाला सगळ्यांना, म्हणजे सेवा टीम आणि झडेशचे लोक, झडेशची पण जवळपास 40-50 लोक तिथे गेली होती, व्हॉलंटियर्स. सगळ्यांना मग त्या दिवशी त्यांनी जेवण दिलं होतं तिथे. आम्ही म्हणजे ते खूप एक छान अनुभव, जेणेकरून कंपनीमधली कॉर्पोरेट लोक आणि गावातली लोक एकत्र बसून जेवण करतात. आणि ऑफकोर्स सेवाची टीम आणि सगळी कार्यकर्ते पण तिथे होते. आणि तेव्हापासून त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तेव्हापासून साधारणतः प्रत्येक आठवड्यामधले आपले सेवा वर्धिनीचे आणि सेवा आरोग्याचे 2 ते 3 डॉक्टर्स दर बुधवारी तिथे जातात. 35-40 किलोमीटर इथे म्हणजे खेडेगावात जातात आणि तिथल्या लोकांचं आरोग्य तपासणी करतात. आतापर्यंत साधारणतः 3000 पेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. खूप लोकांचा मोतीबिंदूचं ऍडवाइस त्यांना दिलेलं आहे. फिजिओथेरपी, ब्लड टेस्ट, आय टेस्ट, बोन टेस्ट, स्त्रियांच्या समस्या, वृद्ध लोकांच्या समस्या, याच्यावर प्रचंड काम तिथे झालेलं आहे मागच्या काही वर्षांपासून. आणि दर 2-3 महिन्याला तिथे कॅम्प पण असतो. म्हणजे तो कॅम्प पण एक स्पेशलाइज्ड आयदर आय कॅम्प असेल किंवा प्राणायाम कॅम्प असेल किंवा हायजीन बद्दलचा कॅम्प असेल, त्या संदर्भात तिथे काम झालेलं आहे. कोरोनामुळे या गोष्टींना फायदा असा झाला की जिथे लोकांची विश्वासार्हता नव्हती, ज्या गावामध्ये आधी काही हेल्थ केअरच नव्हतं, काही हेल्थच्या आणि आरोग्याच्या सुविधाच नव्हत्या, त्या लोकांना ऍटलिस्ट या एका सुविधेमुळे जाण्याची त्यांना एक संधी मिळाली. आणि त्यामुळे गावातली खूप लोक कोरोनाच्या काळात पण या क्लिनिकमध्ये येत होती. आणि जे मागच्या 3 वर्षाचं काम होतं स्वच्छतेबद्दलचं, पर्सनल हायजीन, सोशल हायजीन, सांडपाणी व्यवस्था, याबद्दलचा जो अवेअरनेस आणि जागरूकता तयार केली होती या क्लिनिकमुळे आणि सेवा टीमनं, त्यामुळे पण कोरोनाला आळा घालण्यात बरीच मदत झाली होती. आणि शेवटी पूर्ण मेडिकेशन, आरोग्य तपासणी, त्यांना पूर्ण सल्ला की कुठे जर कोणाला ताप असेल तर कुठे जायचं, पुढची व्यवस्था काय करायची, या सगळ्या संदर्भात कोरोना काळामध्ये पण याचा खूप उलट, आधीच्या पायाभरणीमुळे कोरोना काळामध्ये उलट त्याचा जास्त फायदा झाला गावकऱ्यांना. आणि सध्या परिस्थिती अशी आहे की हे क्लिनिक फक्त एका गावामध्ये मर्यादित नसून बाजूच्या पण 5-6 गावांना पण त्याचा खूप जास्त अनुभव आहे आणि त्यांचा जास्त म्हणजे प्रसार आहे त्याचा. आणि सध्या आम्ही विचार करतोय की ही व्यवस्था आपण कशी जास्तीत जास्त एरियामध्ये विकसित करता येईल याचा विचार करतोय सध्या. धन्यवाद. खूपच इंटरेस्टिंग मॉडेल आहे, खूपच इंटरेस्टिंग मॉडेल आहे. आणि आज मी म्हणल्याप्रमाणे की कोरोना काळामध्ये जेव्हा आरोग्य सेवा ही निकडीची होते, त्यावेळेस डेफिनेटली हा पॅटर्न आपल्याला राबवता येईल, इतर ठिकाणी पण राबवता येईल आपल्याला. माझा पुढचा प्रश्न संपदाजींसाठी आहे. हा थोडासा प्लॅनिंग संदर्भात प्रश्न आहे.
बहुतांश CSR चे जे उपक्रम चालतात तर ते शहरी भागात चालतात, आणि त्याचं कारण असं असतं टिपिकली की देणगी देणाऱ्या संस्था त्यांना असं वाटतं की प्रोजेक्ट्स माझ्या आजूबाजूलाच हवेत, मला बघता येईल, मला मॉनिटर करता येईल. CSR फंडिंग जे असतं ते दुर्गम भागांच्या संस्थांपर्यंत पोहोचणं अवघड होऊन जातं. छोटी खेडी असतील, आदिवासी पाडे असतील, त्या ठिकाणी मदत मिळणं खूप अवघड होऊन जातं अशा या वृत्तीमुळे की शहरांमध्येच प्रोजेक्ट राबवायचे. कोरोना काळात तर अशा घटनांची अजून जास्त गरज वाटते की फंडिंग किंवा मदत दुर्गम भागापर्यंत पोहोचावी. तर CSR माध्यमातून अशा समस्यांसाठी किंवा अशा सिच्युएशनसाठी काय काय करता येऊ शकतं, एस्पेशली फंडिंग दुर्गम भागांपर्यंत किंवा छोट्या गावांपर्यंत किंवा छोट्या संस्थांपर्यंत कसं पोहोचवता येईल? नाही, हा खरंच खूप मोठा मुद्दा आहे आणि ह्याला एक ठोस फॉर्म्युला काहीच असू शकत नाही आधी तर. आणि हाच प्रयत्न असतो, एक्झॅक्टली हाच मुद्दा आहे की तळागाळापर्यंत कसं पोचायचं. तर इनफॅक्ट सेवा सहयोग हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे याच्यासाठी, आणि मला वाटतं सेवा सहयोगने याच्या आधी असे काही कार्यक्रमही केलेले आहेत की जिथे ज्यांना गरज आहे अशा लोकांना आणि जे मदत करू शकतात अशा लोकांना जर समोरासमोर भेटता आलं, असा काही मंच उपस्थित होऊ शकला, तर खरी ज्यांना गरज आहे एकतर त्यांची पडताळणी होते. कारण कोणतंही CSR फंडिंग करताना हा प्रश्न नक्कीच असतो मनात की आपण जे करतोय, निधी उपलब्ध आहे, द्यायचा आहेच, त्यात काही वाद नाही, पण हा निधी सत्कारणी लागणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न किंवा भीती म्हणा इव्हन ही असते, नक्कीच असते. तेव्हा विश्वासार्हता पडताळणी ही कशी करायची हा खूप मोठा प्रश्न अगदी समोर असतोच. सरकारने घालून दिलेले नियम आहेतच, त्याप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी हा तर त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहेच आहे, आणि ते केल्याशिवाय कोणतीच कंपनी पुढे सरकू शकत नाही. ती कागदपत्र आहे ह्याची खात्री करूनच आपण पुढे जाऊ शकतो. पण तरी सुद्धा कागदपत्रांची उपलब्धता हा काही मदत योग्य जागी पोहोचण्याचा निकष असू शकत नाही. तेव्हा ह्याच्यासाठी ऑफकोर्स की जास्तीत जास्त माहिती घेणे, तिथे ऍक्च्युअल काम करणाऱ्या लोकांना बारीक सारीक तपशील जेव्हा विचारले जातात तेव्हा लगेच कळतं की हा माणूस तळमळीने काम करणारा आहे, खरोखर ग्राउंड लेवलवर काम करणारा आहे, किंवा त्यांच्या खऱ्या गरजा काय आहेत हे तिथे काम करणाऱ्या माणसालाच माहीत असतं, आणि तो ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. खरी गरज ही अशीच ओळखता येऊ शकते. आणि आता करोनाच्या काळात विशेष करून जेव्हा प्रत्यक्ष जाऊन बघणे हे शक्य नाहीये, पण तरी सुद्धा आम्ही हा फोकस ठेवण्याचा प्रयत्न केला होता की लाईमलाईट मध्ये असलेल्या संस्था किंवा ज्यांना मदत तशीही मिळू शकते अशा संस्था हा एक वेगळा भाग आहे. आणि जसं तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की पुण्याजवळच्या संस्थांनाच मला देणगी द्यायची, हा एक भाग असू शकतो. त्याचं कारण हेही असतं की त्याचं मॉनिटरिंग खूप इझी असू शकतं, पण त्या पलीकडे जाऊन की जिथे कोणीच पोचलेलं नाही तिथे पोचता येईल का, ह्याच्यासाठी एका खूप मोठ्या मंचाची गरज आहे. किंबहुना मी असं म्हणेन की अशा लोकांना बरेचदा कागदपत्रांची काय पूर्तता झाली पाहिजे हे सुद्धा माहीत नसतं. तर अशा लोकांना किंवा त्या संस्थांना अशा पद्धतीने जर गायडन्स मिळू शकला, म्हणजे ऑफकोर्स आता सेवा सहयोगशी सुद्धा संलग्न असे अनेक चार्टर्ड अकाउंटंट म्हणा किंवा वकिली क्षेत्रात काम करणारे लोक म्हणा असतील, की असा जर काही मंच उपलब्ध करून देता येऊ शकला की जेणेकरून त्यांनाही मदत पोहोचेल, त्यांच्यापर्यंत आमच्यासारख्या अनेक संस्थांना जाता येईल, तर ते आवाहन मी निश्चित सेवा सहयोगलाच इथे करेन. नक्कीच नक्कीच, हा मेसेज आम्ही घेऊ आणि मुळामध्ये तुमच्यासारख्या समविचारी संस्थांना एकत्र आणून असा काहीतरी सीड फंड उभारून दुर्गम भागातल्या संस्थांना काही करता आलं त्यांच्यासाठी, तर तो एक छान उपक्रम होऊ शकतो ह्याच्यात. नरेंद्रजी, एक कमेंट करू इच्छितो त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की सरकारच्या नियमांमध्ये पण थोडीशी क्लॅरिटी हवी, कारण त्यांनी म्हणजे CSRचा कंपनी ऍक्ट जो आहे त्यात त्यांनी असं आपण लिहिलेलं आहे की लोकल इम्पॅक्ट पाहिजे. त्यामुळे होतं काय की पुणे मुंबईच्या जिथे जास्तीत जास्त इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे तिथलीच गावं फक्त विकसित होतील, आणि जे एकदम दुर्गम भाग आहे, कुठे मराठवाडा असेल, नागपूर असेल किंवा आसाम त्रिपुरा असेल, तिकडे इंडस्ट्री नसेल, तर इथल्या कंपनीने तिथे इन्व्हेस्ट कसं करायचं, तिथे कसं फंड वापरायचे, त्यासाठी आणि आम्ही हा विचार मांडलेला आहे. पण बघूयात म्हणजे त्याच्याकडून जर समजा क्लॅरिटी आली सरकारकडून या लॉज मध्ये आणि कायद्यामध्ये तर
जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो त्याचा. नक्कीच हा अगदी खूप महत्वाचा मुद्दा आहे. अर्थात त्यांनी ते कंपल्शन नाही केलेलं, प्राधान्य म्हटलेलं आहे अजून तरी, त्यामुळे जाता येऊ शकतं दुर्गम भागात. पण इतरही अनेक असे नियम आहेत की ज्याच्या कुंपणावर उभं राहून काम करणं हे खरंच कधी कधी कठीण वाटतं. म्हणजे कळत असतं की गरज आहे इथे मदत कार्याची, पण तिथे फक्त एवढ्याच कारणाने हात बांधले जातात की ते CSRच्या चौकटीत बसत नाही. तर ह्याच्यासाठी नियमांची, जसं निखिलजी बरोबर म्हणाले, की थोडी अजून त्याच्यावर क्लॅरिटी म्हणा किंवा जिथे जिथे शिथिल करण्यासारखं आहे असं म्हणा, तिथे नक्कीच हा प्रयत्न करता येईल की त्याच्यावर अजून काही जर सरकारची मदत होऊ शकेल त्या दृष्टीने नक्की प्रयत्न करता येऊ शकेल. मला असं वाटतं की आपल्याला जे काय CSR ऍक्टिव्हिटीज करताना जे प्रश्न भेडसावतात, तर सेवाभावी संस्था ज्या आहेत ज्यांच्याशी आपण आता संलग्न आहोत, तर ते निश्चितच सरकारपर्यंत आपल्या मनातले भाव पोचू शकतील की जेणेकरून आपल्याला मदत जी आहे, अपेक्षित मदत, ही तळागाळापर्यंत आणखी दुर्गम भागात पोहोचवता येईल. नक्कीच आपलं जे काय हे चर्चासत्र आहे हे तर व्हिडिओ आपल्याकडे आहे, आम्हाला रेफरन्सला आहे. डेफिनेटली हा पॉइंट आमच्या पुढच्या प्लॅनिंग फेज मध्ये आम्ही नक्की घेऊ की एखादी छोटी हेल्प सेल और हेल्पलाईन या प्रकारचे जे प्रश्न आहेत, अशा प्रकारच्या शंका आहेत, त्या सॉल्व्ह करण्यासाठी, सोडवण्यासाठी डेफिनेटली आम्हाला मदत करता येऊ शकते ह्याच्यामध्ये. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न जो आहे तो किरणजींसाठी आहे. किरणजी, KSB पंप्सचा एक खूप इंटरेस्टिंग काम करतं KSB पंप आपत्ती व्यवस्थापन किंवा डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये, आणि कोविड सगळ्यात मोठी डिझास्टर आता आपल्या हयातीमधली तरी आहे. तर आपत्ती व्यवस्थापन, त्याच्यासाठी लागणारी सामुग्री, मनुष्यबळ किंवा रेडीनेस, तयारी म्हणतो आपण, पैसा, तर CSRच्या दृष्टीने या क्षेत्रात खूप काम झालं असं वाटत नाही आपल्याला, आणि हा खूपच दुर्लक्षित विषय आहे. तर KSB ही कंपनी डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये कुठल्या प्रकारचं काम करते हे आम्हाला ऐकायला आवडेल. डिझास्टर मॅनेजमेंट हा वेगवेगळ्या पद्धतीने येणारा आणखी त्या वेळेसचा विषय आहे की जसं आता आपण कोविडची सिच्युएशन घेतली, तर याच्या अगोदर जर समजा आपण पाहिलं की सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेस पूर आले होते, सांगली, कोल्हापूरला, तर आपण सेवा सहयोगाच्या माध्यमातून तिथे शाळा, संपूर्ण शाळा ज्या काही बेचिराग झालेल्या होत्या, त्या शाळा उभारणीमध्ये मदत केलेली होती. तर त्याच प्रकारे डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने आपण आता जो कोविडच्या ठिकाणी जर पाहिलं, तर कोविडच्या माध्यमातून किंवा कोविडच्या संदर्भात आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून आपण जे काही आपले प्लांट्स आहेत, तर पुण्यामध्ये आपण पुणे कॉर्पोरेशन जे पुण्यामध्ये आपण जिथे आपले प्लांट्स आहेत तिथे पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपण भरीव मदत केलेली आहे. सातारा जिल्ह्यांमध्ये आपण व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर सॅनिटायझर जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहेत. अजून एक आमच्याकडे आता मागणी आलेली आहे की केसोडी खंडाळामध्ये त्यांना थर्ड वेव्हसाठी हॉस्पिटल्स अद्यावत करायचे आहेत, आणखी कोविड सेंटरची उभारणी करायची आहे. तर कंपनीचा भर साधारणतः असा असतो की देणगीच्या स्वरूपात देण्यापेक्षा काहींच्या स्वरूपात मदत करावी, की जेणेकरून ती काय खरेदी वगैरे जी असेल ही कुठल्याही माध्यमांच्या हातात न राहता कंपनीने करावी, म्हणजे ती पोच जी आहे ती योग्य ती जागी होऊ शकते. तर हा दृष्टिकोन ठेवून आम्ही या सरकारी यंत्रणांना सांगितलेलं आहे की तुम्हाला याच्याबद्दलची जी काय मदत लागेल आणि आमचं जे काय बजेट असेल त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारचे मदतीचा आकडा सांगा, त्या प्रमाणामध्ये आम्ही ती मदत पुरवू. ज्या ऑक्सिजन बेड्स असतील किंवा नॉर्मल व्हेंटिलेटर्स असतील किंवा कोविड उभारणीसाठी बेड्सची आवश्यकता असेल, तर अशा उभारणीमध्ये आम्ही मदत करत आहोत. त्याच्यानंतर शिरवळच्या ठिकाणी आम्ही की जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन पण आहे आणखी कंट्रोलिंग पण आहे, तर आता आपण लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. तर आम्ही खंडाळा तालुक्यामध्ये 45 अभावच्या लोकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेत आहोत. आणखीन उरलेल्या ज्या लस असतील त्या आम्ही तहसीलदारांना विनंती करून इतर गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तर अशाच बऱ्याच प्रकारची मदत जी आहे ही कोविड सेंटर उभारणीमध्ये कोइंबतूर सारख्या ठिकाणी आपण करत आहोत, सिन्नरला करत आहोत, आणखीन वांबोरीमध्ये आपण जिल्हा रुग्णालयाला केलेलीच आहे. ओके, धन्यवाद. पुढचा प्रश्न मी निखिलजींसाठी आहे. हा कोरोना काळात अजून एक
लक्षात आलेली गोष्ट म्हणजे छोटे उद्योग किंवा रोजगार याच्यावर खूप मोठा परिणाम झालाय आणि सामान्य लोकांच्या वर डेफिनेटली आर्थिक नुकसान खूप झालंय, इतकं की मुलांचं शिक्षण आणि रोजच्या वापरातल्या ऍक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये खूप कपात करायला लागते आणि आर्थिक संकटातून जात आहेत लोक. तर या बॅकग्राऊंडवर झेडएसनी जो काही शिक्षणासाठी स्कॉलरशिप चा एक उपक्रम हाती घेतलाय की विद्यार्थ्यांचं जे शिक्षणाचं स्वप्न असतं आणि कोविडमुळे जो काही इम्पॅक्ट झालाय आणि त्याच्यामुळे तुम्ही ही मदत करताय मुलांसाठी, त्याच्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला सांगता येईल का, कसं झालंय एक्झॅक्टली? हो नक्कीच. तर झेडएस शिक्षणामध्ये बरंच काम चालू आहे. म्हणजे टीच फॉर इंडिया मध्ये आहे, एक जवळ एक स्कूल आहे. झेडएस स्वतःची लोक पण खूप शनिवार रविवारी काउन्सिलिंग आणि कोचिंग करतात. काही संस्था आहेत त्यांच्यावर काम करत आहेत. पण हा जो तुम्ही आता कार्यक्रम प्रकल्प सांगितला, झी स्कॉलरशिप असं त्याचं नाव आहे, शिष्यवृत्ती नावाचा प्रकल्प, राईट, तो एक वेगळाच अभिनव प्रकल्प आहे. साधारणतः मागची 5, 6, 7, 8 वर्षांपासून आम्ही सुरुवातीला इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांसाठी ट्युशन फीस स्पॉन्सर करत असायचो आणि नंतर आम्हाला असं जाणवलं की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ट्युशन फीस देणं हे खूप लेट इंटरव्हेन्शन, म्हणजे हस्तक्षेप खूप उशीर आहे. कारण तोपर्यंत त्यांच्या पालकांनी व्यवस्था केलेली असते काही ना काहीतरी, जोपर्यंत मुलगा ऍडमिशन घेतो तोपर्यंत, मुलगा किंवा मुलगी. त्यामुळे आम्ही थोडं अर्ली इंटरव्हेन्शन करायचं म्हणून साधारणतः 10वी आणि 12वी पास मुलांना काय करता येईल या दृष्टीनं आम्ही हा प्रकल्प सुरू केला. सेवा सहयोग, सेवा शिक्षण आणि यांच्या ऑफकोर्स सहयोगानं हा सुरू केलेला आहे. आणि यामध्ये आयडिया अशी आहे की आपण 10वी आणि 12वी पासच्या मुलांचं इव्हॅल्युएशन करतो, त्यांचे प्रथम एंट्री फॉर्म मागवतो, काही निकषांवर त्यांची तपासणी करतो, त्यांची एंट्रन्स टेस्ट होते, इंटरव्ह्यूज होतात आणि त्यानंतर आपण त्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देतो. 10वी पास आणि 12वी पास. 12वी सध्या 120 मुलांना शिष्यवृत्ती चालू आहे आणि हा आकडा पुढील काही वर्षामध्ये आपल्याला 350 आणि 500 पर्यंत वाढवायचा आहे. तर हा अनुभव निश्चितच खूप चांगला आहे, कारण यामुळे अशा मुलांना आपण शिष्यवृत्ती देतो जेणेकरून एखाद्या कुटुंबानं मला ग्रॅज्युएशन करायचंय का नाही किंवा इंजिनिअरिंग जायचंय का नाही हे डिसिजनच ज्यांचं पैशांवर अवलंबून आहे त्यासाठी आपण ही मदत करतोय मुख्यत्व. आणि मला आठवतंय मागच्या 2 जानेवारीमध्ये मी एक सेशनला अटेंड झालो होतो, सेवा सहयोगचं एक सेशन होतं ज्याच्यामध्ये काही मुलांनी त्यांचं स्वतःचं मनोगत सांगितलं होतं आणि त्यांचे अनुभव पाहून असं वाटलं की खरंच हा प्रकल्प आहे, हा खरंच जिथे गरज आहे तिथे याचा उपयोग होतोय. आणि सध्या आमचा विचार असा आहे की हा आणखी जास्तीत जास्त कसा प्रकारे याचा एक्सपान्शन करता येईल. ओके, धन्यवाद धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न हा थोडासा समाज प्रबोधन या विषयाशी आहे. आपल्याकडे कोविडच्या काळामध्ये आपण अनुभवलं की छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपण ज्या गृहीत धरायला हव्यात ऍक्च्युअली, पण आपल्याला झगडावं लागलं लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणण्यासाठी, की सोशल डिस्टन्सिंग असेल, स्वच्छता, मास्कचा वापर किंवा इव्हन आता वॅक्सिनेशनचं बघाल तर खूप लोकांमध्ये संभ्रम आहे त्याच्याबद्दल. तर या सगळ्या बॅकग्राऊंडवर जो काही आपण समाज प्रबोधन किंवा अवेअरनेस म्हणतो त्याच्यामध्ये CSR काय काय सहभाग घेऊ शकतं? संपदाजी, तुम्ही याच्या विषयी बोलू शकाल का? किंवा तुमच्या एक्सपान्शन मध्ये समजा तुम्हाला असा एखादा प्रोजेक्ट घ्यावासा वाटला तर काय, कुठल्या स्वरूपाचा असेल? खरं सांगायचं तर विचार नाही केलेला ह्या दृष्टीने की पण हा आहे आपल्याकडे मुद्दा की लोकांना खूप जे गृहीत धरण्याच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी सांगावं लागतं. वैयक्तिक स्वच्छता हा जो एक अगदी बेसिक प्रकार आहे त्याच्यासाठी लोकांना आपल्याला तयार करावं लागतं. म्हणजे अगदी त्याची सुरुवात रस्त्यावर थुंकू नका पासून सुद्धा होऊ शकते. आणि पण ह्या गोष्टीचा CSRच्या माध्यमातून काही त्याच्यासाठी करता येईल का ह्या दृष्टीने खरोखर विचार नाही झालेला असेल. ओके ओके. निखिलजी किंवा किरणजी, तुम्ही याच्याबद्दल काय बोलू शकाल? समाज सुधारणा हा जो विषय पाहिला तो अत्यंत गहर आहे. इतके आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रातले समाज सुधारक होऊन गेले, आणखीन ज्यांनीही आपल्या जनतेपुढे हात टेकले. तर अशी समाज सुधारणा लोकांच्या मध्ये घडवून आणणं हे खरोखरच आता आपल्याला आवश्यकता वाटते का हा विचार करण्यासारखा आहे. जेव्हा आपण एकीकडे म्हणतो की शिक्षणाची पातळी आपल्याकडे उंचावलेली आहे, लोक शिक्षण घेऊन पुढे गेलेली आहेत. आज आपण सिग्नल तोडताना बघतो की जी शिकलेली लोक असतात
तीच याच्यामध्ये अग्रभागी असतात. तर त्याच्यामुळे समाज सुधारणा ही जी आहे ही शाळेतनं मिळते, परंतु ते पुढे ती घडत नाही. याचा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आणखी कितीही लोकांना आपण कानी कपाळी ओढून सांगितलं, ऍडव्हर्टाइजमेंट केला, टीव्हीवरती आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघतो सगळ्या माध्यमातनं, तरी लोक कशालाही जुमानत नाहीत. की असं वाटलं होतं की कोविडच्या काळामध्ये लोकांना शिस्त लागेल, रस्त्यावर थुंकणार नाहीत, आणखी स्वच्छता म्हणजे काय असतं याच्याबद्दल पूर्ण जाणीव होईल. पण जसजसं अनलॉक सुरू झालं तसतशी बेशिस्ती आपल्याला दिसायला लागलेली आहे. आणि खरोखर या गहन प्रश्नाला उत्तर कसं शोधायचं हा सगळ्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. मला वाटतं हा CSR पेक्षा PSRचा जास्त मोठा भाग आहे, ज्याला आपण पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू शकतो. ही वैयक्तिक जबाबदारी आहे आणि कंपन्यांनी पुढे येऊन ह्याच्यात काही करण्यापेक्षा प्रत्येक माणसांनी नुसतं एक सजग नागरिक म्हणून जरी वागण्याचा प्रयत्न केला तरी PSRच्या माध्यमातून ह्यातले निम्मे जे प्रश्न आहेत ते नक्कीच त्यांची उत्तरं सापडतील. नक्की. माझं वैयक्तिक मत असं आहे की पण प्रबोधनाची तरीही गरज आहे आणि आपल्यासारख्या काय म्हणतात त्याला सेन्सिटिव्ह लोक आणि संस्था काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकू आपण ह्याच्यामध्ये, आणि खरंच गरज आहे याची. एक शेवटचे छोटे 2 प्रश्न आहेत आणि निखिलजींसाठी हा प्रश्न आहे. कोविड बद्दलची भीती किंवा जो काय स्टिग्मा होता गेले वर्ष 1.5 वर्ष, आणि सगळेजण वर्क फ्रॉम होम मुळे घरातच आहेत सगळे. आपल्या CSR प्रोग्राम मध्ये टिपिकली एम्प्लॉईज किंवा आपले जे कर्मचारी आहेत ते खूप सहभाग घेतात मोठ्या प्रमाणामध्ये. पण आता या लिमिटेशन्समुळे की भीती आहे किंवा वर्क फ्रॉम होम आहे, तर तुम्ही कर्मचाऱ्यांना कसं प्रोत्साहित केलं की CSR ची कामं करावीत किंवा एंगेज कसं केलं? खूपच चांगला प्रश्न आहे, कारण आमच्या एम्प्लॉई एंगेजमेंट हा एक प्रमुख निकष आहे आमचा CSRचा. म्हणजे आम्ही फक्त डोनेशन करत नाहीत कोणत्याच कार्यक्रमाला. जिथे एम्प्लॉईज आपले एंगेज करता येतील, व्हॉलंटियर्स आणि कार्यकर्ते कंपनीचे पण लावता येतील, अशाच कार्यक्रमांना आम्ही हे अप्रुव्हल देतो. तर पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागच्या 1 वर्षात 1.5 वर्षांमध्ये पूर्ण वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे आणि फील्डमध्ये काहीच काम करता येत नसल्यामुळे याला बरेच लिमिटेशन्स आलेली आहेत. पण मी 2-3 उदाहरणं सांगेन. एक म्हणजे आमचा एक अॅन्युअल झियस केअर्स डे असतो, म्हणजे CSR डे असतो. आम्ही त्याला इंटरनली झियस केअर्स असं ब्रँड नेम आहे. त्या दिवशी आम्ही पूर्ण 8 तास सगळ्या म्हणजे जगातली 26 ऑफिसेस आणि भारतातली पण 3 ऑफिसेस एक पूर्ण दिवस आम्ही फक्त व्हॉलंटिअरिंगचं काम करतो किंवा CSRचं काम करतो. तसा दिवस हा मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये झाला होता आणि त्या काळात भारतामधून 1000 पेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळ्या परीने काम केले होते. सप्टेंबरमध्ये थोडंसं आपला कोरोना पण थोडासा आटोक्यात आला होता, त्यामुळे लोकांनी धान्य वाटप, किट वाटप, स्कूल किट वाटप आणि बऱ्याच ठिकाणी व्हॉलंटिअरिंग पण केलं होतं. त्यातल्या त्यात ज्यांना ते शक्य नव्हतं किंवा ज्यांची इच्छा नव्हती फील्डवर जाऊन काम करण्याची, त्यांनी मग वर्क फ्रॉम होम मध्ये राहून पण बरीच कामं केली होती. जशी ZSचं हेल्थकेअर मध्येच थोडंसं एक्सपर्टीज असल्यामुळे डेटा अनालिसिस करणं, पेशंटचं स्ट्रॅटिफिकेशन करणं आणि त्याचा काही आपल्याला मदत करता येईल का, काही सेवाभावी संस्थांसाठी सोशल पेजेस तयार करून देणं, फेसबुकचं पेज तयार त्यांना करून देणं किंवा त्यांना इंटरनल ब्रँडिंगसाठी मदत करणं जेणेकरून त्यांना फंड अप्रुव्हलसाठी मदत होईल. तर अशी पण आम्ही काही कामं केलेली होती की जेणेकरून वर्क फ्रॉम होम मधून त्यांना मदत करता येईल सेवाभावी संस्थांसाठी. तर हा एक अँगल झाला जिथे आमचा इम्पॅक्ट हा डायरेक्टली CSR माध्यमातून या सगळ्या सोशल कामांसाठी झाला होता. दुसरा एक इम्पॅक्ट असं सगळ्या लोकांनी आम्ही आवाहन केलं होतं की सगळ्या लोकांनी वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने पण खूप लोकांनी मागच्या 1 वर्षामध्ये साधारणतः 4 ते 5 कोटी पर्यंत पूर्ण ZS मधल्या लोकांनी वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन मधून डोनेशन केलेलं आहे. हे CSR फंडच्या पासून वेगळं फंडिंग आहे. आणि याच्या बाहेर पण बरीच जण सुद्धा व्हॉलंटिअरिंग पण करत आहेत आणि जसं जमेल तसं त्यांच्या परीने मदत करत आहेत याच्यामध्ये. ओके, धन्यवाद. आपण आपल्या कार्यक्रमाच्या अगदी शेवटापासून पोहोचलोय. आपल्या या कार्यक्रमाला बरेचशा सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं काही आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत. तर एक 2-3 छोटे प्रश्न मी घेतो. कदाचित हा एक छोटा जो प्रश्न आहे निखिलजी तुमच्या अजेंडा जो आहे तुमचा आरोग्य त्याच्यामध्ये बसू शकेल. प्रश्न असा होता की मेंटल हेल्थ साठी आपण काही करू शकू का? तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यात तुम्हाला इन्क्लूड करता येईल का, केलेलं आहे ऑलरेडी?
नक्कीच नाही केलेलं आहे. आमच्या सध्या 2 संस्थांना आमचं मेंटल हेल्थसाठी चालू आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे आमचा सध्या सगळ्यात मोठा आमच्या पुढे प्रश्न जो आहे की लोकल कम्युनिटी जो आहे ना, त्यामुळे आम्ही बरेचसे बांधले गेलेलो आहे लीगलमुळे, की किती किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण काम करू शकतो. झळेस ऑफिस पासून 50 किलोमीटरच्या अंतर्गत फक्त काम करावं लागेल. उगाच त्यामुळे फक्त आमचं आहे. पण सध्या 2 संस्थांचं आमचं मदत चालू आहे मेंटल हेल्थसाठी. ओके ओके. अजून एक प्रश्न आहे की आणि तिन्ही संस्थांनी तिन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटल्सना इन्स्ट्रुमेंट्स विकत घेऊन दिलेली आहे. तर त्याच्या संदर्भात आहे की काही संस्थांनी विचारलंय की आमच्या गावामध्ये कोविडच्या काळामध्ये व्हेंटिलेटर्स किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज असेल तर आम्ही ती गरज नोंदवू शकू का तुमच्या मार्फत? तर तसं काही सेवा सहयोग समजा तुमच्यासाठी मेडिएटर झाला तर तसं करता येईल का? निश्चित, अगदी. ओके, धन्यवाद. आय थिंक आपण आपला वेळ संपवलेला आहे. सेवा सहयोग मार्फत अशी काही समजा रिक्वायरमेंट आली तर आपण निश्चितच त्याचा प्राधान्यक्रमाने विचार ठेवू. ओके, धन्यवाद. आपले 45 मिनिटं कसे संपले कळलंच नाही. त्यामुळे खूपच म्हणजे मला तरी खूपच मजा आली तुमच्याशी बोलताना. इनफॅक्ट कार्यक्रमाला आता रंगत येत होती. तर 45 मिनिटं खूप कमी पुरतात की या प्रत्येक घटकांनी या समाजामध्ये किंवा कोविडच्या इतकं काही काम केलेलं आहे तर त्याच्यासाठी 45 मिनिटाचा वेळ हा न्याय न देणार आहे. पण ठीक आहे, पुढच्या आपल्याला कव्हर करता येईल. नक्की नक्की. तुम्हा तिघांचे मनपूर्वक धन्यवाद तुमचा वेळ आणि तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल. आणि एक गोष्ट इथे मला परत नमूद करावीशी वाटते की CSR या कार्यक्रमाकडे साधारण आर्थिक मदत देणारी कंपनी किंवा संस्था असं बघितलं जायचं, पण तुमच्या तिघांच्या बोलण्यावरून असं लक्षात येतं की आर्थिक आणि मनुष्यबळाच्या पुढे जाऊन एक समाजासाठी वैचारिक उभारणी किंवा थॉट लिडरशिप म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला, ती पुढे येते आणि ती खरंच गरजेची आहे. इथे मी थांबतो आता आणि परत एकदा धन्यवाद करतो. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.